श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओवी क्रमांक 264. म्हणून ऐके पार्था, याची परी पाहता, तुझ उचित होय आता स्वकर्म हे. अशा दृष्टीने अर्जुना, आपण जर बघितलं तर आपल्या वाट्याला जे काही कर्म आलेलं आहे ते करणं हेच योग्य आहे. ओवी क्रमांक 265. आम्ही समस्तही विचारिले, तव ऐसेची हे मना आले, जे न सांडिजे तुवा आपुले विहित कर्म. आम्ही समग्र जीवनाचा विचार केला तेव्हा असं आढळलं की तुला हे जे कर्म करायसाठी वाट्याला आलेलं आहे तेच तू कर. विहित कर्म याचा अर्थ तुझ्यासाठी निर्माण केलं गेलेलं. म्हणजेच ज्या समाजामध्ये, ज्या परिस्थितीमध्ये आणि ज्या काळामध्ये तुम्ही आहात, तुम्ही नको म्हटलं तरी काही कर्मे तुम्हाला करावीच लागतात. समजा तुमच्या घरामध्ये एखादी दुर्घटना घडली तर आपल्याला सर्व कर्तव्य करावंच लागतं. किंवा एखादा माणूस आजारी पडला तर त्याला दवाखान्यात न्यावंच लागतं. म्हणून कोणत्या वेळेला काय घडेल आणि कोणतं विहित कर्म आपल्याला करावं लागेल हे सांगता येत नाही आणि या गोष्टी आपल्या हातात नाहीत. पुष्कळ वेळेला असं होतं की आपल्या मनात नसतं, करू नये असं वाटतं, परंतु त्याच गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. म्हणून तुकाराम महाराजांसारखा संतसुद्धा म्हणतो, आले वाट्या म्हणून करतो, तुझे नाम उच्चारितो. या जगामध्ये कोणाच्या वाट्याला काय कर्म येईल हे काही सांगता येत नाही. विहित कर्म याचा अर्थ तू नव्हे तर समाजाने निर्माण केलेले आणि तुझ्या वाट्याला आलेले असे हे कर्म तू मुकाट्याने कर. आता समस्त कर्म असं म्हटलेलं आहे. समस्त याचा अर्थ तुझ्या जीवनाचा सर्वांगीण विचार करून तुला ते करावं लागेल. म्हणजे थिंकिंग इन टोटॅलिटी, म्हणजे सर्व बाजूनी विचार करून, नाही का. कृष्णमूर्ती याला होलिस्टिक व्ह्यू असं म्हणतात. कोणतंही कर्म करताना तुम्ही त्याचा संबंध जीवनाच्या पार्श्वभूमीवर विचार करून मग करावं असं त्यांचं म्हणणं आहे. यालाच समस्त विचार करणं असं म्हणतात. फक्त भक्ती मार्गामध्ये असणाऱ्या माणसांनाच या गोष्टी शक्य होतात. केवळ विचाराने त्या शक्य होत नाहीत. याच्यासाठी भगवंतावर भक्तीच करावी लागते, प्रेम करावं लागतं. आता जीवनाचा समग्र विचार करायचा म्हणजे नेमकं काय करायचं, तर या संपूर्ण विश्वाची रचना कोणी केली, कशी केली, का केली, या विश्वामध्ये काय काय आहे, या सगळ्या गोष्टींचा जर आपण बारकाईने विचार केला तर या मानवी जीवनामध्ये, या विश्वामध्ये मी आहे असं मर्म आपल्या लक्षात येईल. आणि या विश्वाच्या संपूर्ण हितासाठी किंवा कल्याणासाठी जे आहे त्याचा विचार करून
त्या अनुषंगाने माझ्या वाट्याला भगवंत हे कर्म देतो. आणि हे कर्म जे आलेलं आहे ते माझ्या योग्यतेप्रमाणे, माझ्या लायकीप्रमाणे, माझ्या अधिकाराप्रमाणे आणि माझ्या कर्म करण्याच्या कौशल्याप्रमाणे माझ्या वाट्याला भगवंत ते देत असतो. हे विश्व घडवण्यासाठी तोच कारणीभूत आहे आणि तोच या विश्वाच्या सगळ्या गोष्टींची दखल घेत असतो, काळजी घेत असतो. म्हणून या विश्वाचा पसारा एका सूत्रबद्धतेने किंवा सुसूत्रपणे किंवा नियमाच्या आधारावर चौकटीत बसवलेला असतो. या संपूर्ण विश्वाला एक प्रकारची नियमांची चौकट असते आणि असं हे नियमबद्ध विश्व चालत असतं. त्यामध्येच मी सुद्धा आहे आणि म्हणून मी या विश्वाचा भाग असल्यामुळे या विश्वाचा माझ्या कर्मावर परिणाम होत असतो आणि माझ्या कर्माचा या विश्वावर देखील परिणाम होत असतो. मी आहे म्हणजेच माझं मन आहे. आता प्रत्येक जीवाला त्याचं मन आहे आणि या सर्व मनांचं मिळून विश्व मन तयार होतं. आता हे जे विश्व मन आहे ते त्या भगवंताच्या इच्छेने होत असतं आणि म्हणूनच याला ईश्वर इच्छा असं म्हणतात. गोंदवलेकर महाराज यालाच राम इच्छा, राम करता असं म्हणतात. म्हणून माझ्या वाट्याला जे काही कर्म येईल ते या संपूर्ण विश्वाच्या दृष्टीने समग्र विचार करून ईश्वराने ते विहित कर्म मला नेमून दिलेलं असतं. जे काही येतं ते माझ्या एकट्यापुरतं नसून या संपूर्ण विश्वाचा विचार करून ते माझ्यावर सोपवलेलं असतं. म्हणजेच माझ्या मनामध्ये ज्या गोष्टी येतात त्या विश्व मनामुळे येतात. विश्व मनामुळेच मला सुखदुःख भोगावं लागतं. विश्व मनामुळेच मला कर्म करावं लागतं. या सर्व गोष्टी भगवंताने 11व्या अध्यायामध्ये अर्जुनाला विश्वरूप दाखवून सांगितलेले आहेत. म्हणून माझ्या वाट्याला जे काही चांगलं किंवा वाईट कर्म आलेलं असतं त्यासाठी मी फक्त निमित्त मात्र असतो. भगवंतच संपूर्ण विश्वाच्या कल्याणाच्या हिताच्या दृष्टीने हे कर्म माझ्याकडून करून घेत असतो. मी केवळ एक निमित्त मात्र असतो. घडणारी प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने घडत असते आणि तोच कर्ता आहे आणि तोच सगळ्यांकडून हे करवून घेतो. हे सर्वांनीच लक्षात ठेवावं. कर्म केल्याशिवाय कर्माच्या फळाची आशा सुटत नाही, हेही लक्षात घ्या. आपण काय करतो? अगोदर आशा करतो, अगोदर अपेक्षा करतो आणि मग कर्म करतो. इथे उलटं आहे. भगवान म्हणतात तू कर्म अगोदर कर, फळ काय मिळेल त्याचा विचार करू नकोस आणि फळाची आशाही धरू नकोस आणि फळ मिळणार नाही म्हणून कर्म करायचंही थांबवू नकोस. कारण कर्म केल्याशिवाय तुला चैन पडणार नाही. अगदीच अकर्म न होण्यापेक्षा काहीतरी कर्म केलेलं बरं आणि म्हणून आपल्या वाट्याला आलेलं
विहित कर्म जे भगवंतानी नेमून दिलेलं आहे ते आपण अत्यंत प्रेमाने, आनंदाने, भक्तिभावाने मन लावून मनापासून करावं. आता आणखीन एक विचार आपण करायचा, तो म्हणजे समजा आपल्यावर एखादा दुःखद प्रसंग आला असेल किंवा एखादी दुर्घटना घडली असेल, तर आपण असा विचार करायचा की असा प्रसंग जगामध्ये अजून किती लोकांवर आलेला असेल, किंवा या प्रसंगापेक्षाही अधिक वाईट, त्रासदायक, गंभीर परिस्थिती किती जणांवर आली असेल. मग इतरांच्या मानाने मी सुखी नाही का? नाही का? असा जर आपण विचार केला तर आपलं दुःख कमी होतं, हलकं होतं. कितीही दुःख आलं तरी ते सहन करण्याची, सोसण्याची ताकद भगवंतच देत असतो. म्हणून आपण दुःख जरी आलं तरी दुःख करू नये. उलट आपण असं म्हणावं की देवा, तुझी कृपा आहे, कारण यापेक्षाही अधिक दुःख अनेकांना आहेत, यापेक्षाही कठीण परिस्थिती, यापेक्षाही वाईट अवस्था अनेक लोकांची आहे. त्या मानाने मी फार सुखी आहे देवा. आणि म्हणून आपण आपलं दुःख इतरांच्या दुःखाकडे बघून आपण त्या मानाने सुखी आहोत हा विचार जर केला तर भगवंताची आपल्यावर दुःखामध्ये सुद्धा किती कृपा आहे हे लक्षात येतं. पुढे महाराज म्हणतात, असा जर आपण विचार करू लागलो तर आपलं दुःख हलकं होतं आणि त्या दुःखाची बोच जी आहे मनाला लागलेली ती आणखीन कमी होते. विचार करणारा मनुष्य असेल, विवेकाने वागणारा असेल तर त्याला फळाची आसक्ती राहतच नाही. कर्म करत असताना हे तुझ्या इच्छेने आलेले आहे आणि म्हणून हे भगवंता याचं फळसुद्धा तुझ्याच इच्छेने मला प्राप्त होणार आहे. मी जे काही कर्म करतो आहे ते तुझ्या शक्तीमुळेच करतो आहे आणि तूच ते माझ्याकडून करवून घेतो आहेस. अशी भावना ठेवून आपण जर कर्म केलं तर आपल्या मनामध्ये कुठल्याही अपेक्षा राहणार नाहीत आणि कुठलंही फळ मिळावं असा आपला आग्रहही राहणार नाही. आता आपण पुढची 266वी ओवी बघूया. परी कर्मफळी आस न करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी, ही सत्क्रियाची आचरावी हेतू विण. ज्ञानेश्वर महाराजांनी प्रत्येक शब्द किती विचार करून योग्य रचना केलेली आहे पहा. ते म्हणतात, माते संगहा अकर्मणी, तू कर्म सोडून अकर्म होऊ नकोस. पण ज्ञानेश्वर महाराजांनी अकर्म याचा अर्थ कुकर्म असा केला आहे. अकर्म म्हणजे कर्म थांबवणे. फळच मागायचं नाही तर मग कर्म तरी का करावं असा विचार आपल्या मनामध्ये येईल. आणि म्हणून कर्मच न करता राहणं हे अत्यंत कठीण आहे. काहीही न करता स्वस्थ बसणे शक्य आहे का? सोपं आहे का? नक्कीच नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अकर्म असा अर्थ न घेता आपण कुकर्म असा अर्थ घ्यावा आणि आपल्या हातून निदान वाईट कर्म घडणार नाही, कुकर्म घडणार नाही, पाप कर्म घडणार नाही, एवढी तरी आपण खबरदारी घेतली पाहिजे. इथे कर्म हे देहाने करण्याचं नसून कर्म हे अगोदर मनाने करायचं असतं.
योग वसिष्ठामध्ये वसिष्ठ महामुनी म्हणतायत, मनः कृतं कर्म न शरीर कृतं. म्हणजे आपलं मनच अगोदर कर्म करत असतं, शरीर हे कृती करत असतं. लक्षात घ्या, कृती जी घडते ती शरीराने घडते आणि कर्म जे घडतं ते मनाने घडतं. आणि असं जर आहे तर अकर्मणी अवस्था ही माझ्या मनात सुद्धा येणार नाही. आपल्या मनामध्ये अशा गोष्टी येत असतात कारण आपलं मन वासनामय आहे. अकर्म हे फारच साधू पुरुषांचं लक्षण आहे. सज्जन माणसं, साधू पुरुष, सद्गुरुपदाला लायक असणारे कर्म केल्याशिवाय राहू शकतात. अकर्म ही त्यांचीच योग्यता आहे. कर्मशून्य असणारा माणूस हा ज्ञानी पुरुषच असतो. ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालेलं असतं त्याला आता मी उरलो उपकारापुरता अशी त्याच्या मनाची अवस्था झालेली असते. आणि तो जे काही कर्म करतो ते इतरांकरता, समाजाकरता करतो, स्वतःसाठी काहीच करत नाही. आणि म्हणून तो अकर्म अवस्थेला पोहोचलेला असतो. म्हणून अकर्म अवस्था ही एकतर ज्ञानी माणसांची असते किंवा वेड्या माणसांची असते. गोपाल कृष्ण भगवान की जय.